खेड तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आणि महाराजस्व अभियानाचा श्री गणेशा उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवला जाणार। तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। महसूल सप्ताहात जिवंत सातबारा मोहीम राबवण्यावर प्रशासनाचा भर। नागरिकांच्या वारस नोंदी, अपाक नोंदी, जुने बोजे तसेच पानंद रस्त्याविषयीचे प्रश्न अशा वेगवेगळ्या कामांचा निपटारा करण्याचा प्रशासनाने सोडला संकल्प। महाराजस्व अभियानातून अधिकाधिक शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रशासनाचा मानस। सर्वसामान्य जनतेचे महसूल संदर्भात प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाचं पाऊल। शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले आवाहन। राज्य शासनाच्या ई प्रोजेक्ट अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ई फेरफार, ई चावडी आणि ई हक्क प्रणालीची पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचा मान खेड तहसील कार्यालयाला। महसूल नायब तहसीलदार राम विजय यांचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान। ई हक्क प्रणाली अंतर्गत सर्वाधिक नोंदी खेड तालुक्यात। महसूल सप्ताहानिमित्त प्रशासकीय कामाची मिळाली शाबासकी। पुणे विभागीय आयुक्तालय येथे महसूल सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार चेतन तुपे, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे आदींची उपस्थिती। वडगाव घेनंद येथे परंपरेनुसार श्रावण महिन्यातील शिराळा षष्टमीचा अनोखा उत्सव संपन्न। फेर धरत पारंपरिक गाणी म्हणत महिलांनी साजरा केला शिराळा षष्टमीचा उत्सव। गावातील अबाल वृद्धांचाही सहभाग। चौरंगाच्या पाटावर मातीपासून घडवलेल्या शंकर पार्वतीच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढत बारव मध्ये विसर्जन। स्वर्गीय बाबूराव भिक्खू बवले यांचे नातू देवानंद संपतराव बाबूराव बवले आणि त्यांच्या घरातील सर्व मंडळींकडे यंदाचा मान। चाकणमध्ये पुन्हा कोयत्याची दहशत। बस स्टँड परिसरात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात। 28 वर्षीय संतोष मच्छिंद्र टोपे या तरुणावर केली कारवाई। तरुणाविरोधात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चाकण शहरात गुन्हेगारीचा वाढता वावर। वाढत्या गुन्हेगारीला चाप कधी बसणार? आळंदी शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीची आता प्रभावी अंमलबजावणी होणार। दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी स्वच्छता भरारी पथक। घंटागाडीची सुविधा उपलब्ध असतानाही काही भागात नागरिक घनकचरा घंटागाडीत न टाकता सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्याच्या कडेला टाकत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात। शहरातील स्वच्छतेवर परिणाम होत असून स्वच्छ भारत अभियान आणि आळंदी शहराचे तीर्थक्षेत्री स्वरूप लक्षात घेता स्वच्छते संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक असल्याने आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी केल्या सूचना। चाकण शहरात नो पार्किंग वरून नागरिक आणि पोलिसांमध्ये टोकाचा वाद। पार्किंगची व्यवस्था नसताना पोलिसांकडून वाहनांची उचलेगिरी सुरू। पहिले पार्किंग द्या, मगच दंड करा, चाकणकरांचा प्रशासनाला इशारा। जोपर्यंत वाहनतळ होत नाही तोपर्यंत नो पार्किंग झोन चाकण शहरात करू नयेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी प्रशासनाला सुनावले। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।